नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा गीतेचे सार, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 38 आणि पुढे। सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो तथो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि। सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि। सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो तथो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि। सुख सुख, दुःखे आणि दुःख, समे समभावाने, कृत्वा करून, लाभ अलाभ, लाभ आणि हानी, जया जयो, जय आणि पराजय, ततः त्यानंतर, युद्धाय युद्ध करण्याकरिता, युज्यस्व तयार हो। डू फाइट, न कधीही नाही, एवं अशा रीतीने, पापम पाप कर्म, अवाप्स्यसि प्राप्त करशील। शब्द टू शब्द वरून तुमच्या लक्षात आलेलं असेल। भाषांतर आहे, सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर। असे केल्याने तुला पाप लागणार नाही। तर काल आपण जे सगळे श्लोक वाचले त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की तुझं जे विहित कर्तव्य आहे, नेमून दिलेलं काम आहे, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला केलंच पाहिजे। असं जर केलं नाही तर तुला पाप लागेल। आणि याचाच अर्थ आता या आजच्या श्लोकामध्ये समजावून सांगितलाय की बऱ्याचदा काय होतं, आपलं कर्तव्य करत असताना आपण त्याच्यामध्ये सुख मिळणार की दुःख मिळणार, आपल्याला काही फायदा होणार की तोटा होणार, आपला विजय होणार की पराजय होणार, या गोष्टी बघत असतो। आणि असं वाटलं आपल्याला की आपला त्याच्यात काही फायदा नाही आहे, मान सन्मान मिळणार नाही आहे किंवा पैसा मिळणार नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आहे किंवा 100% गॅरंटीड आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही,
असं जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण ते कर्तव्य करण्यापासून परावृत्त होतो. आणि हे सगळे सुख दुःख, लाभ हानी, जय विजय, फायदा तोटा, हे सगळं भौतिक दृष्टिकोनातून आपण कॅल्क्युलेट करत असतो. भौतिक दृष्टिकोनातून आपण त्याची मेजरमेंट करत असतो. आणि हाच सगळा प्रॉब्लेम आहे. अर्जुन पण एक्झॅक्टली तेच करतोय. या भौतिक जगामध्ये हे माझे सगळे नातेवाईक आहेत, यांना मी कसं मारू, आणि या भौतिक जगामध्ये मी आता जर मारलं तर अशा प्रकारचं नुकसान होईल. तर तो भौतिक नुकसानीबद्दल, भौतिक संबंधाबद्दलच बोलतोय. अर्जुन इतका हुशार होता तर त्याने आपल्या स्वतःच्या कर्तव्याबद्दल का बोलले नाही? शेवटी मग तो म्हणतो की मला समजतंय माझं कर्तव्य आहे, मला केलं पाहिजे, परंतु मला करावंसं वाटत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला थोडंसं समजावून सांगा. या स्टेजला आपण येणे म्हणजेच अध्यात्माच्या मार्गाला लागणे. कर्तव्य हे कधीही तुमच्या फायद्या तोट्यानुसार बदलत नसतं. हा महत्वाचा मुद्दा इथे सांगण्यात आलेला आहे. आणि तेव्हा अशा प्रकारचं जेव्हा कर्तव्य केलं जातं तेव्हा तुम्ही नाही समोरच्याची हानी करत असता, नाही तुमची काही हानी होते. त्यामुळे कर्म पाप लागण्याचा संबंधच नाही. अर्जुनाला सांगण्यात येते की त्यामुळे तू युद्ध कर, कर्तव्य म्हणून कर, सुखदुःखाचा विचार करू नको, फायदा तोट्याचा विचार करू नको, जय पराजयाचा विचार करू नको, कर्तव्य म्हणून कर. आणि हा मुद्दा हा भगवद्गीतेचा सेंट्रल मुद्दा आहे. हे अगदी शेवटपर्यंत हेच रिपीट करणार आहेत भगवंत. सगळं सांगून या मुद्द्यावर येणार, सगळं सांगून या मुद्द्यावर येणार. या भौतिक जगामध्ये यालाच द्वंद्व म्हणतात. दोन्ही बाजू, सुख दुःख, लाभ हानी, लाभ अलाभ, जय आणि पराजय, यांना हे म्हटलं जातं द्वंद्व. ऍक्च्युली द्वंद्व हा शब्द वेगळ्या अर्थाने पण मराठीमध्ये वापरला जातो. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ड्युअलिटी. ड्युअलिटी म्हणजे दोन्ही बाजू असणार. द्वंद्व म्हणजे फायटिंग नव्हे, द्वंद्व म्हणजे दोन्ही बाजू असणार. आणि हे दोन्ही बाजू या भौतिक जगात भौतिक दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असणारच, गॅरंटीड असणार. कितीही प्रयत्न करा, कितीही योजना करा, कितीही प्लॅनिंग करा, हे दोन्ही बाजू असणार म्हणजे असणार. आणि म्हणून भगवद्गीता आपल्याला अगदी शेवटच्या अध्यायामध्ये देखील हेच सांगितलं जाणार आहे. समभाव ठेवला पाहिजे. दुःख येणार, थांबवू शकत नाही. सुख येणार, ते पण थांबवू शकत नाही. सुखामागे दुःख आहे, दुःखामागे सुख आहे. कधी फायदा होणार, कधी तोटा होणार. मग काम कसं केलं पाहिजे? काम हे आपलं कर्तव्य म्हणून केलं पाहिजे, सेवा म्हणून केलं पाहिजे. किती मोठं नुकसान होते केलं पाहिजे, किती मोठा फायदा झाला तरी त्याच्याने प्रभावित होऊन बंद केलं नसलं पाहिजे. हा सेंट्रल थीम आहे भगवद्गीतेचा. सगळीकडे हेच मेसेज मिळणार आपल्याला. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे, कारण ही त्यांची इच्छा आहे. कृष्ण भावनाभवित कार्यांमध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाही. श्रीकृष्णांसाठी सर्व काही कारणे ही दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे भौतिक कार्य बंधनास कारणीभूत होत नाहीत. हे पुढच्या अध्यायामध्ये डिटेलमध्ये भगवंत सांगणार आहेत. या अध्यायात थोडक्यात सांगणार आहेत. युद्ध म्हणून युद्ध कर म्हणजे काय? म्हणजे त्याच्यात मला काय मिळणार याचा तू विचारच करू नको. यालाच मला काय मिळणार यालाच कर्मफळ म्हणतात. कर्म आणि कर्माचं फळ. कधी कधी ते आपल्या इच्छेप्रमाणे मिळतं, कधी कधी उलट मिळतं. कधी जय होणार, कधी पराजय होणार. त्या दोन्हीला पण फळच म्हटलं जातं. आणि या दोन्ही फळांची आपण अपेक्षा केली नसली पाहिजे. जेव्हा जेव्हा कर्मफळाची आपण अपेक्षा करतो ते मिळो अगर न मिळो काही फरक पडत नाही. तेव्हा ते कर्म आणि त्या कर्माचं फळ आपल्याला या जगामध्ये बांधून ठेवतं.
आपल्या बंधनाचं मेन कारण असतं. हे पुढे आपण कर्मयोगामध्ये शिकणार आहोत. कारण कर्म हे भौतिक जगात केलं जातं, त्याचं फळ पण भौतिक जगातच मिळणार. मी एवढी 5 कर्म केलेत, चांगली आणि वाईट, आणि मी आध्यात्मिक जगात जाऊन त्याचा फळ घेतो म्हणून चालत नाही. इथंच मिळणार, याच्यासाठी पुन्हा जन्म लागला तर घ्यावाच लागणार. एकापेक्षा जास्त जन्म घ्यावे लागले तेही घ्यावे लागणार. हे कर्माचं गणित असतं, हे कोणालाही चुकत नाही. आणि म्हणून युद्ध म्हणून युद्ध कर, म्हणजे तुला याच्यातून काय मिळणार याची तू चिंताच करू नको. कर्म थांबवायचं नाहीये. बऱ्याच लोकांना अध्यात्म म्हणजे वाटतं कर्म थांबवणे. तसं अर्जुनाला पण वाटलं, मी काय युद्ध करणार नाही आता, मला काही कळेना सुख दुःखातनं बाहेर कसं पडायचं. परंतु जो व्यक्ती कर्म करत नाही तो निर्जीव होतो, तो व्यक्तीच राहत नाही. कर्म हे प्रत्येकाला करावंच लागतं. पुढच्या अध्यायात भगवंत एका श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगतात, कर्म हे प्रत्येकाला करावंच लागतं, फक्त ते कसं करायचं हे आपल्याला शिकायचंय. कर्तव्य म्हणून त्याचं फळ हे मला नको, मी सेवा म्हणून करणार आहे. कोणाची सेवा? भगवंतांची सेवा. भगवंतांची सेवा हीच सगळ्यांची सेवा असते. आणि अशा प्रकारचं कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा ते आपलं ते कार्य कर्माच्या बंधनाला कारणीभूत ठरत नाही. जो आपल्या इंद्रिय तृप्ती करता सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात अडकावे लागते. हे बऱ्याच हिंदू लोकांना आपल्याला अजून माहिती नाहीये की पुण्यकर्माचं फळ देखील बांधूनच ठेवतं. एखाद्याला मदत करणे, काही पण असू दे, भगवंतांना सेंटरला ठेवून जर कुठलं कार्य आपण केलेलं नसेल भगवंतांची सेवा म्हणून, तर त्या कामाचं चांगलं फळ देखील आपल्याला बांधूनच ठेवतं. प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण देतात की एखाद्याला गरजू व्यक्तीला तुम्ही काही पैसे दिले तर ऍक्च्युली ते तुम्हाला पैसे परत घ्यावे लागतात, किंवा एकतर त्यांनी दिलेले तुम्ही परत घ्यायला तुम्ही जन्म घेतलेला असता, आणि ते घेण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. पुण्य कर्मासाठी पण इथेच फळ भोगायचं आहे, पाप कर्मासाठी पण दंड फळ इथेच भोगायचं आहे. आध्यात्मिक जगाशी त्याचा काही संबंध नाही. आध्यात्मिक जगात जाण्यासाठी, या कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी, जन्म मृत्यूच्या चक्रातून, सुख दुःखाच्या चक्रातून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी कर्म अशा पद्धतीने करावं लागतं ज्याचं फळ माझ्यासाठी नाहीच आहे. आणि ते शिकणे म्हणजेच भगवद्गीता शिकणे, त्याला अकर्म म्हटलं जातं. म्हणजे इथे थोडक्यात भगवंत सांगतायत की सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय हे तू काही विचारच करू नको, मी सांगतोय म्हणून तू कर. युद्ध म्हणून युद्ध कर, अजाने तुला पाप लागणार नाही. पाप म्हणजेच कर्माचं फळ असतं. वाईट फळाला पाप म्हणतो आपण, चांगल्या फळाला पुण्य म्हणतो. जो आपल्या इंद्रिय तृप्ती करता सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्य कर्माच्या बंधनात अडकावे लागते. सत्वगुणी लोक जनरली पुण्य कर्म करतात, रजोगुणी लोक जनरली पाप कर्म करतात, पण रजोगुणी दोन्ही करत असतात. तमोगुणी मात्र 100% पाप कर्म करत असतात. आता हे रजोगुणी व्यक्ती कसा असतो, तमोगुणी व्यक्ती कसा असतो, सत्वगुणी व्यक्ती कसा असतो, हे थोडं थोडं आपण चर्चा करत जाणार आहे. अगदी डिटेलमध्ये हे 14व्या अध्यायात भगवंत सांगणार आहे. सत्वगुणी म्हणजे जो सगळं काही चांगलं करतो, कोणाला त्रास देत नाही, परंतु त्या सगळ्या करण्यातून त्याची इच्छा ही असते की ते फळ मला मिळावं, मला देखील सुख मिळावं, मला देखील ज्ञान मिळावं, मी इथे सुखी राहतो. भगवंत म्हणतात तुला इथेच सुखी राहायचं आहे तर तू इथेच सुखी राहा. परंतु काही दुःख असे असतात ते त्यांना पण टाळता येत नाही, जसं की आधी भौतिक क्लेश आहे, आधी दैविक क्लेश आहे, दुसऱ्या जीवांमुळे होणारा त्रास. तुम्ही सत्वगुणी कितीही वागतो म्हटला तरी समोर आलेला वाघ असं म्हणणार नाही की तुम्ही सत्वगुणी आहे, मी तुम्हाला खाणार नाही. वाघ खाणार, आणि वाघ जे खातो त्याच्यामुळे दुःख होतं. प्रयत्न खूप करतोय आपण सत्वगुणामध्ये कोणालाही त्रास न द्यायचा, पैसे जास्त कमवायचे नाहीत, आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं, ही सत्वगुणी लोकांची लक्षणं असतात. तरी त्यांना त्रास होतो, कारण त्यांना अजून हे पटलेलं नसतं की मला हे पण करायचं नाही, मला इथून बाहेर पडायचं आहे.
हे पटलेलं नसतं, त्यामुळे त्रास होणार. रजोगुणी व्यक्तीचं प्रमुख लक्षण काय असतं? इंद्रिय तृप्तीसाठी मी काही पण करणार, धडपड 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 धडपड. रजोगुणी, त्याला रजोगुणी म्हणतात. पॅशन, रात्रभर जागणार, इथून अमेरिकेला जाणार, तिथून परत दुसऱ्या दिवशी येणार, हे करणार ते करणार, असं करणार तसं करणार, नाव प्रसिद्धी पैसा काय पडेल ते मी करणारच, याला म्हणायचं रजोगुणी. अनियंत्रित इंद्रिय तृप्तीची इच्छा. मग ऑफकोर्स त्याचं कर्माचं तो करतच असतो मला पाहिजे म्हणून, त्यामुळे त्याला त्याचा दंड मिळतो, त्याचं सुख मिळतं आणि तो इथेच अडकून राहतो. आणि तमोगुणी माणसाचं मेन लक्षण असतं भ्रमित होणे, आळस, प्रमाद, कामच करायचं नाही, नुसतं पडून राहणे, फुकट काय मिळते का बघणे. मग ते चांगल्या पद्धतीने असेल तरी असू दे, वाईट पद्धतीने मिळालं तरी मिळू दे, फुकट मिळालं पाहिजे. अशा व्यक्तींना तर 100% पुढच्या जन्मात पशुचाच जन्म दिला जातो. माणसाचं हे लक्षणच नाहीये. ठीक आहे, तुला माणसाच्या शरीरात पण येऊन असंच वागायचं असेल तर तुला कशाला वाया घालवतो माणसाचं शरीर? तू शेळी हो, कुत्रा हो, गोगलगाय हो, वृक्ष हो, अशा प्रकारे त्याला दिलं जातं. तर इथे थोडक्यात अजून हे गुण भगवंतांनी सांगितलेले नाही आहेत, परंतु प्रभुपाद इथे सांगतायत. भगवंत याच अध्यायात एका ठिकाणी मेन्शन करणार आहेत, थोडस दुसऱ्या अध्यायात, पुढच्या अध्यायात पण मेन्शन करणार आहेत, पण अगदी डिटेलमध्ये ते 14व्या अध्यायात सांगणार आहेत आपल्याला, 14व्या आणि 17व्या. तोपर्यंत थांबायला नको म्हणून मी थोडक्यात सांगितलं की सत्वगुणी कसा असतो, रजोगुणी कसा असतो आणि तमोगुणी कसा असतो. हे तिघे पण स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काम करत असतात. मग चांगले करो वाईट करो, म्हणून तिघांना पण इथे अडकून ठेवलं जातं. हे साखळे असतात. सत्वगुणाची साखळी सोन्याची असते, परंतु साखळीचं काम आहे तुम्हाला बांधून ठेवणे. डझंट मॅटर, काही फरक पडत नाही, सोन्याची साखळी असो चांदीची साखळी असो. रजोगुणी साखळी चांदीची असते, तमोगुणी साखळी लोखंडाची असते, गंजणारी. परंतु तिन्हीचं काम एकच आहे, तुम्हाला इथे बांधून ठेवणे. सत्वगुणी लोकांचा जन्म हा पुढच्या जन्मामध्ये त्या चांगल्या घरात होतो, चांगल्या कुळात होतो, चांगल्या धनसंपत्ती मिळते, चांगल्या ग्रह लोकांवरती होतो, चंद्र सूर्य स्वर्गमध्ये होते, जेवढं चांगलं काम करेल ते. परंतु ते जेवढं केलंय तेवढंच मिळतं, ते संपलं की पुन्हा इथे जन्म घ्यावा लागतो. रजोगुणी लोकांचा जन्म जनरली इथेच होतो, मरा इथेच, धडपडा आणि मरा, संघर्ष करा. तमोगुणी लोकांचा जन्म हा पशुयोनीमध्ये होतो किंवा पाताळ लोकांमध्ये होतो, असुरी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये. म्हणजेच काय, जेव्हा आपण आपलं कर्म हे स्वतःसाठी करतो, मग ते कितीही चांगलं असू दे, जगाच्या दृष्टिकोनातून चांगलं असू दे, शास्त्राच्या दृष्टिकोनातून चांगलं असू दे, तुम्हाला इथे ठेवतच ते. तर तुम्ही म्हणाल असं कसं काय, शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच मी करतोय, परंतु तुम्ही ते तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी करताय. इंद्रिय तृप्तीसाठी म्हणजेच कर्मफळाची अपेक्षा करून करताय. मग ते कर्मफळ घ्यायला पुन्हा जन्म घ्यायलाच पाहिजे, किती पण चांगला असू दे. समजा या जन्मात ते कर्माचं फळ तुम्हाला मिळालं नाही चांगलं वागल्याचं, पुढच्या जन्मात चांगलं वागण्याचं फळ घ्यायला पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे. आणि मग भगवद्गीता सांगते की पुन्हा जन्म घेणे हा सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम आहे. पुन्हा जन्म घेतलं की त्याला पुन्हा मृत्यूच आहे. परवा वाचला आपण, जो जन्मलाय त्याला मृत्यू आहे, जो मृत्यू आहे त्याला जन्म आहे भौतिक जगामध्ये. आणि जन्म आहे मृत्यू आहे म्हणजे म्हातारा होणारच, म्हातारपणाचे कष्ट सोसावे लागणारच, आजारपण होणार, आजारपणाचे कष्ट सोसावे लागणार. त्यामुळे जो बुद्धिमान मनुष्य असतो तो सत्वगुणी पण वागत नाही, रजोगुणी पण वागत नाही, तमोगुणी पण वागत नाही. म्हणजेच मुळात तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कामच करत नाही, भगवंतांची सेवा म्हणून काम करतो, भगवंतांवर अवलंबून राहतो. माझं शरीर टिकवायचं असेल तर मला काहीतरी खायला द्या, तुमच्यासाठी काम करतो, मला माझ्यासाठी काही करायचंच नाहीये. आणि हेच अर्जुनाला समजावून सांगतात. हे आपल्या जीवनामध्ये पण सेम टू सेम आहे. आपण भगवद्गीता अशीच वाचणार आहे की आपल्याला यातून काय शिकायचंय आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर कसं पडायचंय. नसेल तर भगवद्गीता वाचायची कशाला, हे काही श्लोक मंत्र नाही आहेत तुम्हाला काही लाभ देणार.
तर प्रभुपाद खूप ठामपणे सांगतात इथे, जो आपल्या इंद्रिय तृप्ती करिता सत्वगुणामध्ये रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात अडकावेच लागते. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावनाविविध कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले आहे त्याला सामान्यतया कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा तो कोणाचा ऋणीही राहत नाही असे सांगितले जाते. हे श्लोक परवा आपण वाचलं, परत एकदा इथे दिलेत प्रभुपादांनी. हे परवा आपण वाचलं, पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचले हा श्लोक. तिथे प्रभुपाद सांगतात की तुम्हाला पिंड पंडोदक क्रिया श्राद्ध वगैरे करण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही कोणाचेही ऋणी राहत नाही. नाही चांगलं काम करा नाही वाईट काम करा, काही करू नका. पितरांसाठी पण करू नका, आई वडिलांसाठी पण करू नका, मित्रांसाठी पण करू नका. हे ऐकल्यावरती बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटते, असं कसं काय? वेल, ज्याला तुम्ही चांगलं काम म्हणता ते त्यांना पण बांधून ठेवायचं काम करते या जगामध्ये. तुम्हाला खरोखरच कोणासाठी चांगलं काम करायचं असेल तर भगवंतांसाठी करा, कारण भगवंतांचं काम आहे या सगळ्या जीवांना या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढून भगवत धामात कसं न्यायचं. मग तुमच्या आईवडिलांसाठी, तुमच्या पितरांसाठी, तुमच्या मित्रांसाठी तुम्ही हेच काम करा. त्यांना भागवत समजावून सांगा, त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मदत करा. ही खरी मदत आहे, ही खरी सेवा आहे. आणि असं जो करत असतो व्यक्ती, ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा पूर्ण कृष्ण भावना भवित झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे, स्वतःची इंद्रिय तृप्ती. दुसऱ्यालाच भक्तीचा प्रचार करणे म्हणजे दुसऱ्यालाही सांगणे इंद्रिय तृप्ती सोडून द्या. एका सोप्या वाक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, भक्ती म्हणजे इंद्रिय तृप्ती सोडून द्या, कितीही सूक्ष्म प्रमाणात असू दे, आणि मग त्याच्यामुळे कितीही नुकसान होणार असू दे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की प्रभूजी एवढं मोठं नुकसान करू सोसून कोण करत असते का, मरेन की मी, त्याच्यासाठी मला तर थोडं केलं पाहिजे. नाही, मेला तर बेहत्तर, परंतु भगवंतांची सेवा सोडली नसली पाहिजे, याला भक्ती म्हणतात. बाकी सगळ्याला इंद्रिय तृप्ती म्हणतात. मग हेच आपल्याला दुसऱ्याला शिकवायचंय, यालाच प्रचार म्हणतात, यालाच सेवा म्हणतात. मग त्याची सेवा सगळ्यांचीच करायची आहे, आई वडिलांची करायची आहे, पितरांची करायची आहे, मित्रांची करायची, सगळ्यांना हेच समजावून सांगायचं. खऱ्या अर्थाने श्राद्ध करण्यापेक्षा 100 टाइम्स बेटर आहे, खूप चांगला आहे श्राद्ध करण्यापेक्षा. मग तिथे हे सांगितलेलं. तर जो कोणी अशा प्रकारचं कर्म करतो त्याला कुणाच्या प्रती कर्मबंधन पण राहत नाही. म्हणजे कुणी ते आपल्याला केलेलं आहे आणि आपण त्याला परत केलं पाहिजे हे पण राहत नाही त्याच्यासाठी. भगवंत सगळं बघून घेतात, कारण तो खऱ्या अर्थाने प्रत्येकाची सेवा करत असतो, म्हणजेच कोणाचा ऋणी राहत नाही. असे सांगितले जाते, देवर्षी भूताप्त नृणाम पितृणाम न किंकरो नायम ऋणी च राजन सर्वात्मना यह शरणम शरण्यम गतो मुकुंद परिरित्य कर्तम. पहिल्या अध्यायामध्ये देखील प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात. याचा अर्थ आहे, इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद मुक्ती देणारा श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच तो देवी देवता, ऋषी मुनी, मानव समाज, नातलग, मानवता किंवा पितर इत्यादींचे ऋणही त्याच्यावर राहत नाही. वाक्य थोडस प्रिंटिंग करायला चुकले. तसेच तो नको पाहिजे इथे. तसेच देवी देवता, ऋषीमुनी, मानव समाज, नातलग, मानवता, पितर इत्यादींचे ऋणही त्याच्यावर राहत नाही. हे ऋण फेडण्यासाठी आपण हे सगळं करत असतो. परंतु खरोखरच तुम्हाला ऋण फेडायचं असेल तर तुम्ही भगवत भक्तीमध्ये तुम्ही पहिल्यांदा स्ट्रॉंग झालं पाहिजे. तुमची इंद्रिय तृप्ती पूर्णपणे थांबली पाहिजे, आणि मग हेच संदेश दुसऱ्याला द्यायचा आहे. इतकं सिंपल आहे, आणि त्याच्यातून काही अपेक्षा करायची नाही. भक्तीमध्ये येऊन पण प्रभूजी भक्तिमय कार्य केल्यामध्ये त्याच्यामध्ये पण पाप कर्मफळ असतं का? नाही, कारण ते आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतोय. जे काय असेल ते भगवंत म्हणजे भगवंत इथे म्हणतात युद्ध म्हणून युद्ध कर. प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात याचा अर्थ मी सांगतोय म्हणून कर. युद्ध म्हणून युद्ध कर नाही, मी सांगतोय म्हणून युद्ध कर. भगवंतांचं काम आहे. हे 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 समोरचे लोक हे धर्माच्या विरुद्ध आहेत, म्हणजेच भक्तीच्या विरुद्ध आहे. हे जर जिवंत राहिले तर नॉर्मल भक्तांना देखील ते भक्ती करू देणार नाही.
भक्तीच्या आडवं येणार. हे असुर लोकांचं हेच काम असतं. म्हणून भगवंत त्यांना मारतात. हे एवढं सोपं लॉजिक आहे. 4थ्या अध्यायामध्ये जिथे भगवंत सांगतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. असुरांना मारायचं मी काम करतो आणि भक्तांना रक्षण द्यायचं मी काम करतो. भक्तांना रक्षणाची काय गरज आहे? भक्ताला तर पटलेलं आहे मी शरीरच नाहीये, मी आत्मा आहे, त्याला मृत्यूची भयच नाहीये. मग भक्ताला कसलं रक्षण द्यायचं? भक्ताचं रक्षण भक्ती जाऊ नये म्हणून करायचं. कारण आसुरी लोकांचं काम असते तुमची भक्ती काढून घेणे. आमच्यासारखी इंद्रिय तृप्ती करा, आयुष करा, या. अशा अशा असुरांना लांब ठेवायचं, अशा असुरांना मारायचं, हे काम भगवंत करतात किंवा आपल्या भक्तांकडून करून घेतात. पण भगवंतांची सेवा करायला पाहिजे. आणि अशी भगवंतांची जो सेवा करत असतो, भक्तांच्या रक्षणासाठी, भक्तीच्या रक्षणासाठी जो काम करत असतो, त्याच्यासाठी कुठलंही कर्मबंधन नाही. जे आहे ते करायचं, मला त्याच्या फळाची काही देणं घेणं नाही. आणि हा एकच संदेश देण्यासाठी संपूर्ण भगवद्गीता सांगितली आहे अर्जुनाला. त्याची सुरुवात इथे करतात. 2 पॉइंट सांगितले. शरीर आणि आत्म्यातला फरक काय आहे तू कळालं तुला, त्यामुळे तू कोणाला मारणारच नाही आहेस. दुसरा पॉइंट सांगितलं, तू क्षत्रिय आहेस, तू जर कर्तव्य केलं नाहीस तर पाप लागेल. तुझ्या डोक्यात जे आहे ना की मी यांना मारलं तर पाप लागेल, हे तर काढून टाक. उलट तू माझं नाही ऐकलास, हे युद्ध जर नाही केलास तर पाप लागेल. तर हे दोन्ही गोष्टी लक्षात घेता तुला हे समजलं पाहिजे हे अर्जुन, की या भौतिक जगामध्ये सुख येणार, त्याच्या मागे दुःख येणार, परत सुख येणार, कधी लाभ होणार, कधी हानी होणार, कधी जय होणार, कधी पराजय होणार, कधी मान मिळणार, कधी अपमान होणार. हे भौतिक जगाचं लक्षण आहे. या सगळ्याने अजिबात विचलित न होता, त्याच्याकडे लक्षच न देता भगवंतांचं काम करत राहिलं पाहिजे. युद्ध कर. आपल्याला पण सेम टू सेम तेच लागू होतं. हा जो श्लोक आता वाचला तात्पर्यामधला, देवर्षी भूताप नृणाम पितृणाम न किंकरो नायम ऋणीच राजन सर्वात्मना य शरणम शरण्यम गतो मुकुंदम परिहत्य करतम. हे श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामधला श्लोक आहे, 5व्या अध्यायातला 41वा श्लोक. हाच संकेत श्रीकृष्णाने अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिला आहे. कारण त्याला वाटत होतं आपलं काहीतरी कर्तव्य आहे द्रोणाचार्यांप्रती. त्यांचा मी शिष्य आहे, त्यांनी मला शिकवलंय, त्यांना कसं काय मारू? तुझं कर्तव्य करत असताना दुःख सुख समोर कोण आहे कोण नाही त्याच्यामुळे माझ्या मनात काय होणार आहे याचा विचार कधीही करायचा नाही, हा मेसेज सांगितलाय. ते जर अधर्माच्या बाजूला असतील, मग ते गुरु असो, किती महान गुरु असो, नुसतं साधा सुद्धा नाही, महान गुरु. गुरु न हत्वा महानुभाव. पितामह भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य हे साधे सुधे गुरु नव्हते, महान गुरु होते ऍक्च्युली. युद्ध करण्यापूर्वी तुम्हाला माहित असेल, युद्ध करण्यापूर्वी देखील पूर्वीच्या काळामध्ये खूप शिष्टाचार सगळे पाळायचे, आतासारखे नव्हते. आता आपण सगळे पापी आहोत ऍक्च्युली. अर्जुनाने पहिल्यांदा बाण असा फेकला की जो जाऊन बरोबर द्रोणाचार्य, पितामह भीष्म यांच्या पायामध्ये पडला. त्याला प्रणाम करायचा होता. त्यांनी देखील तिथूनच त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर युद्ध केलं. परंतु अर्जुन थोड्या वेळापुरते अर्जुनला काय झालेलं की तो सुख दुःख बघत होता. माझं सुख कशात आहे, माझं दुःख कशात आहे, हे मी कशाला, राज्य उपभोग कसा घेऊ मी यांना मारल्यानंतर, राज्य सुखम, आणि हे राज्य मिळालं नाही तर काय होईल, असले विचार करत होता तो. त्याच्या मनात हे विचारच नव्हतं की आपण हे सगळं धर्मासाठी करतोय, भगवंतांसाठी करतोय. आणि ती आठवण करून देण्यासाठी भगवद्गीता होती सांगितलेली भगवंतांनी. परंतु आपल्या बाबतीत ती तंतोतंत लागू होते, कारण दिवसभर आपण दुसऱ्यासाठीच काम करत असतो, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठीच काम करत असतो, भगवंतांसाठी करतच नाही. आणि हे पूर्णपणे बंद करून कम्प्लिटली भगवंतांसाठी काम करायला लागणे, त्याच्यामध्ये व्यस्त होणे, निमग्न होणे, एंगेज होणे म्हणजेच भक्ती आहे पूर्णपणे. बरं का, पूर्णपणे.
मग प्रभूजी माझं चरितार्थ, माझ्या कुटुंबाचं चरितार्थ सगळं भगवंत बघून घेतात. तुम्ही एकदा ठरवा तरी भगवंतांसाठी काम करायचंय म्हणून, सगळं भगवंत बघून घेतात. आपल्याला विश्वासच नाही भगवंतांवर. श्रद्धा नाहीये, श्रद्धेच्या स्टेजवर नाहीये. आपण आपलं अजून पण असं चाललंय, प्रभूजी औषध घेऊ का नको, याच्याने बरं होईल की नाही, या स्टेजमध्ये आपण. है ना? हा मेसेज तुम्हाला बऱ्याचदा येणार आहे, आणि या सगळ्या मेसेजेस मध्ये हे एक महत्वाचा शब्द असणार आहे, तो म्हणजे कम्प्लिटली, पूर्णपणे. बरेचदा प्रभुपाद वापरतात बघा, पूर्णपणे, पूर्णपणे, पूर्णपणे. इथे लिहिलं आहे, ज्या व्यक्तीने कृष्ण भावनावित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केलेले. आणि आपला प्रॉब्लेम काय माहितीये, विशेष करून आपल्या हिंदू लोकांचा, आपल्यासारख्या हिंदू लोकांचा, हे संपूर्णपणे तेवढं आपण गाळून टाकतो. पूर्णपणे, संपूर्णपणे, सतत, सदैव, सदा. आपल्या सवडीप्रमाणे आपल्याला भगवंतांची सेवा करायची. अशाने कोणी भक्त होत नाही. ही एक प्रॅक्टिस आहे, हळूहळू तुम्हाला पुढे नेईल. आणि ते हळूहळू एवढं पण हळूहळू फास्ट नसणार आहे जेवढं तुम्हाला वाटतंय. कारण बाकीच्या वेळेला आपण इतके दयनीय आणि घृणास्पद कृत्य करत असतो दिवसभर, पाप कृत्य. 2 तासाच्या जपाने त्याच्यावर काय परिणाम होणार आहे? 2 तास हृदय स्वच्छ करण्यासाठी जप करायचं, आणि उरलेले 20 तास, 22 तास पुन्हा त्याच्यावरती धूळ घाण टाकायचं काम करायचं. 22 तासातलं दुसऱ्या दिवशी सकाळी किती घासून काढणार आहे? थोडंच. म्हणून हे शब्द खूप महत्वाचे आहेत. पूर्णपणे समर्पण गेलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे, पूर्णपणे भगवंतांसाठी काम करायला सुरुवात केलं पाहिजे, पूर्णपणे भगवंतांवर विश्वास असला पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, मोठा तात्पर्य आहे की, एनिवे आपण ते उद्याच वाचूया. कारण पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, आतापर्यंत मी तुला डिटेलमध्ये समजावून सांगितलं शरीर आणि आत्म्यातला फरक. आता मी तुला कर्म समजावून सांगणार आहे, ते तू व्यवस्थितपणे ऐक. भगवद्गीतेमध्ये असे बरेच श्लोक येतात जिथे भगवंत सांगतात की आता मी तुला खूप महत्वाचा संदेश सांगणार आहे, तू ते शांतपणे व्यवस्थितपणे ऐक. शृणू, तच्छृणू. हे ऐकणे खूप महत्वाचं आहे. इंग्लिशमध्ये 2 शब्द असतात याच्यासाठी, ऐकणे आणि जाणणे. आय डोंट नो. इंग्लिशमध्ये लिसनिंग आणि हिअरिंग. हिअरिंगचा अर्थ असतो फक्त कानाने ऐकणे, आणि लिसनिंगचा अर्थ असतो ते बुद्धीपर्यंत, मनापर्यंत नेऊन त्याच्यावरती चिंतन करणे. जनरली आपण हे करत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की भगवद्गीता हे एक धार्मिक ग्रंथ आहे, त्याचे 4 श्लोक आपण रोज म्हटले किंवा रोज ऐकले तर आपला कल्याण होईल. यस, कल्याण केव्हा होणार? जेव्हा त्याचा अर्थ समजावून आपण घेणार आणि त्या अर्थाप्रमाणे आपण वागणार. तर भगवंत म्हणतात की आता तुला मी सगळं बेसिक सांगितलंय, शरीर आत्म्यातला फरक, कर्तव्य म्हणजे काय, वर्णाश्रम म्हणजे काय. काळजी करू नका, हे डिटेलमध्ये पण सांगणार आहेत भगवंत. आता मी तुला कर्माचं गणित सांगणार आहे समजावून. उद्याच्या ह्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात कर्माचं गणित. ते थोडंफार प्रमाणामध्ये सांगितलं ऍक्च्युली. आज आपण हा जो श्लोक वाचला त्याच्यामध्ये ऍक्च्युली कर्माचंच गणित सांगितलंय. परंतु भगवंतांना माहिती आहे, एकदा सांगितल्यावर ऐकणारे भौतिक जगातले लोक नाहीत. विशेष करून कलियुगातले. त्यामुळे हेच रिपीट केलं जातं भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये हळूहळू तुम्हाला असं जाणवायला लागेल की खूप वेळा रिपीट होते, पुन्हा 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 तोच 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 पॉइंट सांगितला जातो. वेल, त्याच्या मागे कारण हे आहे की आपल्यासारख्या मूर्ख लोकांना ते आचरणात आणता येत नाही लगेच एकदा सांगितलं. कारण हृदय आपलं पाषाणासारखं घट्ट झालेलं आहे, दगडासारखं झालेलं आहे. त्याच्यामध्ये करुणा, दया काही राहिलेली नाही, फक्त स्वार्थ आणि द्वेष राहिलाय. आणि मग हे
पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगितलं जातं की त्या दगडासारख्या पाषाणासारख्या हृदयाला एक दिवस तडा जाईल आणि एक दिवस आपण सिरियसली घेऊ हे सगळं म्हणून सांगितलं जातं. तर आज थोडस लवकर होत आहे, परंतु मी एक जस्ट नजर फिरवली. पुढचा जो श्लोक आहे तो महत्वाचा आहे ऍक्च्युली, पुढचे दोन्ही श्लोक, आणि मोठा तात्पर्य दिलाय शिला प्रभुपादांनी, त्यामुळे तो आज काही संपणार नाही 10 मिनिटांमध्ये, खूप ताणलं जाईल. तर आजच्या श्लोकाचं तात्पर्य हा आहे की कर्म हे भौतिक जगातल्या द्वंद्वानी प्रलोभित न होता, तसेच काय म्हणतात त्याला, त्याच्याने त्याचा इफेक्ट देखील करून न घेता. एकतर प्रलोभित न होता म्हणजे सुख आहे म्हणून कुठलं काम करायचं नाही, किंवा दुःख आहे म्हणून काम करायचं बंद करायचं नाही, हे याला म्हणायचं प्रलोभन. आणि दुसरं म्हणजे एखादं काम केल्यावरती तुम्हाला सुख अपेक्षित असतं परंतु दुःख मिळणार, दुःख अपेक्षित होतं परंतु सुख मिळणार, तोटा होणार, कधी फायदा होणार, त्याच्याने प्रभावित पण व्हायचं नाही, प्रलोभित पण व्हायचं नाही आणि प्रभावित पण व्हायचं नाही. प्रत्येक क्षणाला कर्तव्य केलं पाहिजे. भगवद्गीतेचं हेच मेन संदेश आहे की जेव्हा तुमचं हृदय शुद्ध होत जातं जप केल्याने, जपाने हृदय शुद्ध 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 होत जातं, आणि त्या शुद्ध हृदयासमोर रोजचे जसे आपल्या समोर चॉईस येतात तसेच चॉईस येणार आहे. रोज आपल्या समोर हे चॉईस येत असतात की ही गोष्ट मी करू का नको, ही गोष्ट केली तर ती पाप कर्म आहे परंतु माझ्या कुटुंबाला त्याच्याने भरपूर पैसे मिळणार आहेत, याच्या विरुद्ध काय आहे, मी ते पाप कर्म केलं नसलं पाहिजे, थोडे पैसे कमी मिळतील परंतु सत्याने वागलं पाहिजे. आणि या दोन्हीतलं निवडायचं कुठलं हे आता सध्या आपलं चुकतंय. जसजसं आपण जप करत जाऊ, भगवंतांची भगवद्गीता श्रवण करत जाऊ, तसतसा आपला चॉईस बरोबर झाला पाहिजे. याच्यासाठी भगवद्गीता आहे आणि याच्यासाठीच हे मुद्दे सांगितले असतात. सुख दुःख, लाभ हानी, जय विजय, मान अपमान, हे बघून काम करायचं की नाही करायचं नाही हे ठरवायचं नाही. 100% आपण, मी 99 म्हणणार होतो, 100% आपण हे बघूनच काम करायचं की नाही ते ठरवत असतो आता सध्या स्थितीला. थोडं थोडं शुद्ध व्हायला लागलोय आपण, काही गोष्टी आपण नुकसान झालं तरी सत्याच्या मार्गाने, धर्माच्या मार्गाने करायला लागले. याचंच रूपांतर पूर्णपणे 100% असंच केलं पाहिजे. याच्यात करणे म्हणजेच पूर्ण भक्त, शुद्ध भक्त, विशुद्ध भक्त होणे. त्यामुळे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. हा जो श्लोक आहे ना, तसे श्लोक खूप येणार आहेत भगवद्गीतेमध्ये, असे जोड्या लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं? जोड्या, सुख दुःख, लाभ हानी, प्रॉफिट लॉस. आपल्याला काय पाहिजे? फक्त शुभ आणि लाभ, शुभ अशुभ, जय पराजय, मान अपमान, शीत उष्ण, पुढे येणार शीतोष्ण सुख दुःख दाह. नाही, हा श्लोक झाला ऑलरेडी, शीतोष्ण सुख दुःख दाह, आगमा पायिनो नित्यस. तर खूप साऱ्या श्लोकांमध्ये हे येणार आहे आणि यालाच द्वंद्व म्हणतात. आणि हे कोणीही टाळू शकत नाही. तुम्हाला याची दुसरी बाजू नको असते, दुःख नको असतं, तोटा नको असतो, पराजय नको असतो, अपमान नको असतो, परंतु हे मिळणार, 100% मिळणार. कुठेही जावा, स्वर्गात जावा, ब्रह्मलोकात जावा, मिळणार. जीवनाचा उद्देश असला पाहिजे याच्यातून पूर्ण बाहेर पडणे. याची ही सुरुवात आहे आजचा श्लोक, या उपदेशाची महत्वाची सुरुवात आहे. आणि याची सुरुवात आपणच केलेली असते. हे म्हणजे आपल्याला काय, हे या भौतिक जगात सोडलंय आणि आता तुम्हाला सुख दुःख देत राहणारच. सुख काय येणार, दुःख काय येणार हे आपणच ठरवलेलं असते, आपल्याच कर्मामुळे ते येत असते. आणि 7व्या अध्यायामध्ये एक अत्यंत महत्वाचा श्लोक येतो. तिथे भगवंत सांगतात की या सगळ्याची सुरुवात ओरिजिनल द्वंद्व म्हणजे ओरिजिनल दोन बाजूनी तुम्ही केलेली असते, म्हणजे आपण केलेलं असतं, ते म्हणजे इच्छा आणि द्वेष. जो व्यक्ती इच्छा आणि द्वेष हे दोन्ही बाजू सुरू करतो त्याला हे सगळं दोन्ही बाजू सहन करावे लागतात. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय, मान अपमान, यातलं काही नाही आहे भगवत धामामध्ये. फक्त एक बाजू आहे भगवत धामामध्ये, फक्त सुख, फक्त आनंद.
फक्त प्रेम. जे हे जे दोन्ही बाजूची जे नाणं आहे ते फक्त भौतिक जगामध्ये, आणि ते तुम्हाला पाहिजे होतं म्हणून इथं आपण आलेलो आहे. हे गणित जर आपल्याला समजलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यातून बाहेर पडायचं आहे. हे गणित 99.99% लोकांना हे गणितच समजलेलं नसतं, त्यामुळे ते प्रयत्न करत असतात की सुख फक्त कसं मिळवायचं. दुःख आलं तर त्याच्यावरती काउंटरॅक्ट कसं करायचं, ते बदलायचं कसं, कशामुळे चुकलो ती चूक सुधारायची कशी, जेणेकरून उद्या ते दुःख होणार नाही, फक्त सुखच होईल. असं कधीच होणार नाही. थोड्याफार प्रमाणात ते काम करतं ऍक्च्युली. आपण औषधं शोधून काढली वगैरे वगैरे वगैरे. पोस्टमार्टम करतात. पोस्टमार्टम म्हणजे काय झालं बघणे आणि ते थांबवणे. परंतु या भौतिक जगात हे थांबवू शकत नाही आपण. कितीही प्लॅनिंग करा, कितीही पैसा होता, कितीही विद्वान असाल, तरीही हे थांबवू शकत नाही. हा भगवद्गीतेचा मेन संदेश आहे. म्हणून कर्तव्य म्हणून कर्तव्य हे केलंच पाहिजे. ते आपल्याला याच्यातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी मदत करतात. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? नो क्वेश्चन्स टुडे. आमचे सगळे इथे प्रणाम करायला तयार झाले, उठून जायला. आज लोकच कमी आहेत ऍक्च्युली. दिवाळीचा हँगओव्हर चालू झालाय. श्रोते कमी आहेत. हरे बोल. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद.